तर आता थोडंसं पाणी गरम आहे. ज्या म्हशीच्या बॉडीचं तापमान हे 39 पर्यंत असतं आणि फॅरेनहाइट बोलायचं झालं तर 101 102 पर्यंत. तर आपल्याला आता याच्यामध्ये पाण्याचं तापमान हे 39 ते 40 ठेवायचं आहे. कारण स्ट्रॉ बाहेर काढलेल्यापासून ते गन मध्ये लोड करूपर्यंत काही आपला कालावधी जाणार आहे. तर पाणी गरम आणि पाणी एका बाजूला थंड पण ठेवलेलं आहे. तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये थर्मामीटर टाकून पहिला आपल्याला बघूया आणि पाण्याचं योग्य तापमान. कारण आता इथं कुणाच्याही चुका होता कामा नयेत. एक तर आपण सगळ्या महाराष्ट्रानं ब्रीडिंग तयार करायचा आहे टॉपच्या मुर्रा म्हशी. म्हणजे येणारा काही 2028चा जो काळ असेल तो महाराष्ट्राची मुर्रा म्हणून या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे. हे नुसतं पाटलाच्या गोट्यापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रापुरतंही आपल्याला काम करायचं आहे. आता आपण या कंटेनरमध्ये 7 लिटर नायट्रोजन, आता हे मी स्वतः माझ्या वायटी पाटील डेअरी फार्म साठी मी खरेदी केलेला आहे. आणि याच्यामध्ये मी जवळजवळ 10 सेक्सेल सिमेंट आणि जवळजवळ 20 प्रीमियम बुल या ठिकाणी मी आणलेले आहेत. ही थ्रॉईंग साठी अशा पद्धतीने ही ठेवायची आहे. जवळजवळ 30 ते 45 सेकंद आपण याच्यामध्ये ठेवायचे आहे. गन मध्ये लोड करून आपल्याला हे स्ट्रॉ त्याच्यामध्ये लोड करून आता वरच्या बाजूला जी शीत आहे ते पण घातलेले आहे. आता तुम्ही एकच काम करायचं, 5,500च्या वरच्याच स्ट्रॉ या ठिकाणी आपल्याला भरवायचे आहेत. तर अतिशय सुंदर आम्ही जेवढी काळजी घ्यायची आहे ते डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही घेतलेलं. ओळूचं नाव आहे द्रोणा. ह्याचं जर वर्षाचं म्हणजे 305 दिवसाचं जर दूध बघितलं तर 6,330 लिटर एवढं दूध आहे.